न्याय हक्क मागण्यासाठी जिल्हाध्यक्ष मुंडे साहेब असतील, परतूर प्रहारचे कदम सर असतील यांनी या ठिकाणी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चारूपी बैठकीला या ठिकाणी अनेक तालुक्यातील दिव्यांगांनी हजेरी लावली। आपण सरळ मुंडे सरांकडे जाऊया। मुंडे सर, परतूर तालुक्यामध्ये दिव्यांगाच्या काय समस्या आहेत आणि या ठिकाणी जे प्रशासन आहे ते दिव्यांगांना सहकार्य करते का, या संदर्भात काय सांगाल? आता परतूर तालुक्यामध्ये आज जो आंदोलनचा भाग आपण आज बघितला आणि सर्व प्रशासकीय लोकांना सुद्धा त्या आंदोलनाची दखल घेऊन यांनी आपल्याला काही गोष्टीचं मदत केलेली आहे। आणि प्रत्येक वेळेस आंदोलन आपण जर तडीला धरलं तर बऱ्याचशा दिव्यांगाचं सुद्धा त्याच्यामध्ये नंतर काही काम होत नसतात। त्याच्यामुळे आम्हाला पण कधी कधी त्या दिव्यांगाकडे बघून आंदोलन हे कधी कधी माघार घ्यावं लागते। परंतु आजचं जे आंदोलन झालंय त्या आंदोलनामध्ये 5% जो निधी होता तो एक प्रश्न आवर्जून आमच्या तालुका अध्यक्ष कदम यांनी सांगितला। त्यानंतर काल मी चर्चा केली होती, आमचे जे जिल्हा संपर्क प्रमुख आहेत रवींद्र रामोरे साहेब यांनी सुद्धा मला आवर्जून सांगितलं होतं की आपल्याला घरकुलचा जो डचा विषय आहे त्यामध्ये बरेचसे दिव्यांग, जर समजा एखादा दिव्यांग 100 नंबरच्या पुढे असेल आणि ग्रामीण भागामध्ये कधी कधी काय होते की ते नंबर असतात सिरियल प्रमाणे ते घरकुलला ते लाभ देऊ लागले। महाराष्ट्रात सगळ्याच ठिकाणी हीच परिस्थिती आहे। उदाहरणार्थ एखाद्या गावामध्ये 1 क्रमांकापासून 15 क्रमांकापर्यंत घरकुलचं चालू आहे, परंतु जो 1 आणि 15 पर्यंत कॅन्सल होत नाही किंवा 1 आणि 15 पर्यंत घरकुल होत नाही तोपर्यंत 15च्या खाली आपल्याला दिव्यांग जरी असेल तरी जाता येत नाही। ही खूप चूक आणि खूप मोठी घोड चूक केलेली शासनाने, कारण की 15च्या खाली जर दिव्यांग असेल तर दिव्यांगाला पहिले प्रथम प्राधान्य त्या ड मध्ये द्यायला पाहिजे। ह्या हिशोबाने आजचं आंदोलन होतं आणि हे आंदोलन आजच नाही तर ही जर मागणी शासनाने मान्य केली नाही तर महाराष्ट्रभर असे आंदोलन होत राहतील। आणि काही गोष्टी ज्या मला आमच्या मित्र अंबोरे साहेब यांनी सांगितल्या ते सुद्धा तुम्हाला आता सांगतीलच। अंबोरे साहेब, तुम्ही पुढील थोडंसं बोलून यांना सांगावं काय विषय आहे। दिव्यांग बांधवाच्या न्याय हक्कासाठी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना ही सातत्यानं लोकनायक वंदनीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच आंदोलन करते। परंतु आजही शासनाचे GR असताना सुद्धा दिव्यांगांना अद्यापही न्याय मिळालेला नाही। त्यामध्ये मग दिव्यांगासाठी घरकुल असेल, ग्रामीण भागातील नव्हे जिल्ह्यातील दिव्यांगाचा 5% निधी असेल, दिव्यांगांना मिळणारा अंत्योदयचं राशन कार्ड असेल, की ज्या दिव्यांगाला आपली पोटाची खळगी भरण्यासाठी धान्य भेटत नाही त्याला सुद्धा शासन म्हणजे तहसीलचे पुरवठा अधिकारी हे त्याला पिवळं राशन कार्ड देत नाहीत, म्हणजे त्याला धान्य भेटत नाही। धान्य भेटत नाही म्हणजे तो त्याच्या अन्नधान्यापासून जेवणापासून वंचित आहे। ह्या ज्या काही कूटनीती आहेत ह्या तात्काळ थांबल्या पाहिजेत, याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं दिव्यांगाला न्याय दिला पाहिजे, एवढंच मी या माध्यमातून बोलू इच्छितो। तालुका अध्यक्ष नाही ठीक आहे।